वहिनी, अहो दादा कुठे? तुमचे भाऊ मला नाही माहिती कुठे जायले. अहो ते बिल आलं होतं एकत्रित मोटरचं नाही का? हा पैसे पण नाही दिले अजून. पैसे नाही दिले. नाही ना. अहो तुमचा भाऊ तर घेऊन गेला पैसे. बरं बरं बघतो कुठे आहे तो. मला काय माहिती ते कधी घरात राहता का? माहित नाही का तुम्हाला? नाही ना. तुम्हाला म्हणलं ते चांगलं दापा, तुम्ही काय ऐकती नाही. बरं बघ, चला जरा तिकडे जाऊन. बरं बरं भेटले तर लवकर द्या पाठवून. हा येऊ दे जाते माणसाला बेतच पाहते. चांगलं तर बिलाचे पैसे घेऊन गेलो तर मागून. मी ना द्यायलाच नव्हते पाहिजे, माझंच चुकलं. येऊ दे आता चांगलं बेत पाहते मी. म्हणजे बाई माणसा दाद्या माणसासारखे बारे मी द्यायचे, आई तर पोसायचं बी मी. म्हणजे काय लग्न करून मी काय याचा काय ठेका घेतला काही कळा ना मला. मी याचा नावर आहे का हा माय बायको, मला तेच कळत नाही. लग्न कोणी कोणाशी केलंय? सगळंच मला करायचं होतं का जग मला लग्न केलं का नाही माझ्या बापाने याच्या संग पुढे जाऊन त्याला पडला काय माहिती. आत्या भरला का तिकडचं? या आत्या बाई बी काही कामाची नाही. कधी येईन काय माहिती. बारे भरलं देवा काय आत्या का पावडं नेऊन मी मला जावं लागणार आहे. घरी गेलतो, घराला कडी लावली, मग बायको वावरातच जायला असन. काल लसूण लावेल, पाणी भरा जायला असन त्याला. अ बायको, पहिला मा बायको नाही बाबा, बायको टाळ्यावच नाही बायको. अ बायको, अय बायको, मला 10 रुपयाला पैसे ना, डोकं धरलंय. काय मेले बिले का मी एवढा जप करीत आले? दे पाय पटक्यान 10 रुपयाला पैसे. 10 रुपयाला पैसे देऊ? दे ना. मग कुठून देऊ? दे ना, तुझ्याकडे असतील ना. मा काय का तुमचा बाप ठेवून गेला का? मग तुमचा बाप ठेवून गेला होता? तो कांद्याचे पैसे दिले तुम्ही ठेवायला. कांद्याचे पैसे मग म्हणजे काम मी करायचं, बारे मी द्यायचे. तुला मला पैसे द्यायचे का नाही? तो का तो कोणी ठेवले त्याला देते. कांद्याचे हा. पैसे कुठे ठेवले मग तू? मी ठेवले ना, 4-5 जण ठेवले. पाहिजे का? बरं दे, तू पैसे दे. ते माझ्या डोक्याला ताण नको देऊ. तू मी पैसे कुठे दे. देऊ पैसे? पैसे आहे तुझ्याकडे घरी. माझ्याकडे पैसे काय मग पाहिले कांद्याचे का? पैसे कुठे गेले? उडावले मी पोरानं. पाहिजे का? तू पुढलाच बोलत बा, दे बा पैसे. मग तेच म्हणते ना, तुम्ही ठेवले दिलेत माझ्याकडे. आईला आता डोकं चारा ना बा. तू का डोकं पैसे चाला- दिले मी ठेवायला. डोकं लागत चालायसाठी, कळलं का? दे ना आता, दे बाय पैसे दे. कुठून देऊ पैसे? गळ्यातला सोन्याचं होतं ते सुद्धा मोडून खाल्ले, एवढी सुद्धा लाज नाही ठेवली. हा मा बापाने कन्ना जाणं देईल भांडे ते सुद्धा विकून खाल्ले. अरे सगळं इकून मला 10 रुपयाला पैसे मा उमजाना झाले. मला काय मा बाबा, डोकं तुम्ही नीट नाही. राहिले ना सर, मा बापाच्या घरी निघून जाईन मी. लय तू झालं. तो बापाच्या घरी जाय, मा कांद्याचे पैसे मला दे, तो बापाच्या घरी निघून जाय. काय तू गरज नाही कांद्याचे माझी. पैसे देऊ? मला तो काय गरज अहो, नाही. अख्खं घरदार विकायला काढलं ना, कुठून देऊ का तुम्हाला पैसे? त्यात दारूवाले चोडी उधारी 2 लाख रुपये जाईल ते कांद्याचे. कुठे ठेवले तो? मग बाई. एवढे संपवले परपंचाला. काय आणलं तो परपंचात 2 लाख रुपयाचं? नाही नाही, जे बाकी 4 जण ठेवले ना त्यांचा संसार केला मग मी. तो आज मला माहित आहे, मला सांगायच्या लोक 10 रुपयाला गेले हो का? तो बायको अशी करतील, तो बायको लोकं तशी सांगतात, करतील. मग लाखाच्या बायका घेऊन जायचं मग तुम्ही. काय मला लोक, मला तू 10 रुपयाला पैसे दे आज फक्त. कुठून देऊ? दे कुठून काही कर, मला सांगू नको. 10 रुपयाला पैसे दे मला. नाही माझं. अय नाही म्हणजे जा तिकडे भिका मागायच्या लोकांकडे. बिका माग म्हणजे? अय बायको, मी तो ठेवायला दिले ते मागतोय. नाही माझ्याकडे पैसे. काय पाप केलं होतं काय माहिती, ध्यान भेटलं मला. बाई दे ना, तो काम करू लागतो काय या शेतातलं आपलं. मा काम हे काय? अगा नाही नाही, हे काय माझ्यासाठी सोडून जायला होते का? आता मी शेवटचे आजचे 10 रुपये तर उद्यापासून 10 रुपये नाही. मला आजचे दिवस हे पाहिजे मी 10 नाही रुपयाला गेलं पैसे 3 दे. वर्षापासून ऐकत नाही आहे. नाही, आज शेवटचा दिवस आहे. आजचा शेवटचा दिवस. आतापासून मी 10 रुपये येणार नाही तुम्हाला. आता आज काही कर, पैसे दे मला. मला बाकीचं माहिती नाही. मला लोकांजवळ पैसे. गाण राहू का? तू गाड नको 10 राहू. रुपये. मी तो अगोदर पैसे दिले ते ठेवायला मला मावली ती. मला जास्त लागत 100 रुपये लागत आहे. मग कुठून देऊ? देतो काय मला माहिती दे. माय काय पण तो ऐक पाकिट ना. असतील पाय. मी काय संग घेऊन येते काय? तो पाकिटामधून द्यावर, तो संग पाकिटामध्ये आहे. घेऊन येते मी. बायको अशी भेटली ना, आईला नसते तेव्हा किली डोक्याला ताण झाला. हा, दे ना. नसती तवा केली ती. अहो मी नसं लग्न केलं ते परवडलं असं. अगं मला मला काय अगं- काम नाही ना, असं निघाल म्हणून. अगं तुझ्यापेक्षा बारी बारी पुरी मला भेटत होत्या. मग करायचं ना तेव्हा. काय तेव्हा करायच्या तेव्हा तो मामा आला म्हणा लय बारी पोर आहे. हा, काय लय आम्ही बारी तुमचा पोर. उमराजी झाला तर तुम्ही हा. आले आमचा उमराजी झाला. आले आम्ही तुमची आले उमरी मोठे जावली. लगेच सांगायला. तुला एवढं सांभाळलं, एवढं केलं, 100 रुपयाची किंमत करते मावाली. बसा इथं दे 100 बाहेर. रुपये मावाली. बसा इथं बाहेर देत. मी जाते माझ्या बापाकडे. घ्या त्या जेवढ्या पाहिलं होतं ना तेवढ्या घ्या बोलून. परत येऊ नको मग गेली मागं ती. येऊ नका तुम्हाला. आता जर आले ना असे जाते का असे तिकडे येऊन टापकते. जर आले ना मी ना खाणीन मग बापा देखत. हा तू एवढी चालली वर तोंड करतो गेली तर परत येऊ नको. मी तर येणारच नाही. हा. तुम्ही येणार पाय धरायला. हो उठा. नाही, तो पायदार येणार नाही. दुसरी करून आणीन मी. दुसरी ना हा. मी पाहते. मी तर 3 करीन मग. तू 4 कर, 5 कर, तुझ्यापेक्षा बारी कर. तुमच्या रेशो करीन मग. हा कर, मारी शिव कर, मी त्यापेक्षा बारी करीन. तुम्ही फक्त या हात पाय हा धरून मग तू काय सांगा मला मग. कमी समजली का? ए अजून दम आहे मात. होय? मी दुसरी करीन. हायने अंगामध्ये मास्क काढ. ए, दुसरी करी म्हणे. मी दुसरी मी करीन, भेटते तुझ्यापेक्षा भाग्य, मला बारी. दुसरी कोण नाही लय भेटणार. दम आहे मात अजून. मी काय म्हातारा नाही झालो. इथं दाखव ना दुसरी तुमचं. करीन. ए, इथं दाखवा ना. ए काम धंदे नाही करायचे मला. 10 रुपयाला पैसे दे मावली मावली. 2 लाख रुपये झाले. खाता खाता दिवस चालले ना. हा खाता खाता 2 लाख रुपये दिले तर डोकं ठेवायला उगाच काढायचे. म्हटलं मी.
फुकटचं बोलले मी मेंटल. तुला कुठं जायचं तिकडं जाय, काय करायचं ते कर, मला सांगू नको, मला पैसे दे 10 रुपयाला. मी तुला रिकामी काय नाही पैसे करायचं द्यायला. कर. मी चालले मा बापाच्या घरी. चाली बापाच्या घरी आणि तू एवढी चाली ना नाक फुगून तर परत येऊ नको मग. मात्र दम आहे, मी दुसरी बायको करीन. आडलं नाही मा परत हा. खेटर परत यायला. मी दुसरी बायको करीन, मी काय सोपा नाही. अरे बाई जाती तर जाय, शेवटचे 50 रुपये तरी देऊन जाय. गेली बाई निघून, आता ही कायचे 50 रुपये देते. चला आपलं घर रिपेअर करायचंय आता. दुसरं काम गंज पडलंय, पण आता काय काय करावा. दादा का ग बाई काय आली? या इकडं. हा? मला एखादी जरची बाटली द्या आणून आता. म्हणजे दादा झालं. म्हणजे एवढं सोन्यासारखं लग्न केलं तुझं काय झालं काय मला सांग. तर मला मुर्दा पैसे मागवतो माझ्याकडे, त्याने मला हानमार केली माहितीये का. का बरं? मग बारे मी देते, वावरात काम मी करते, हा. आणि वर तुम्हालाच पैसे मागवतो 10 रुपयाला. तू तर दारू पित नव्हता. पेतो तो लपवलं आपल्यापासून, जगच लपवलं. काच काय जगत ते खोटं वद. बरं येऊ दे त्याला. वरून मला म्हणतो मी दुसरी करून आणतो म्हणे. आम्ही नव्हतो तुमचा उमराचे झाला, तुझा मामा आला होता म्हणे. असं का? हम्म. म्हणजे वरून बोलायला लागला. मला म्हणे जाय म्हणे तू 3-4 ठिकाणी लपडा, असं आज बी म्हणलं. बरं त्याला येऊ दे. मी त्याला म्हणले मी येणारच नाही म्हटलं. आता म्हणतो काय येऊ नको म्हणे, मी बी नाही येणार म्हणे तुला घ्यायला. त्याला येऊ दे तर खरं. आता त्याला असं फराळाचं देतो ह्या काठीनं, मग तोय म्हणला पाहिजे का आपण बायकोला मारहाण करून हुसकून दिलं. मला तर वाटलं होतं मी तुमच्यापर्यंत येणार नाही, म्हटलं आपली एवढी गरिबी आहे, राहील म्हटलं तिथं. पण काच काय त्याने एवढं सळुका पळू केलं बस आता. नाही नाही आले तेच बरी झाली बरं का. आम्हाला पोटात नाही जड झाली, आता काय थाटात जडवणार आहे. तुम्ही काय करत होते? मी आता हे रिपेअर करून घ्यायचं बा. पाण्या पावसाचे दिवस आले म्हणजे मग आपल्याला तुम्ही काय खाल्लं का? आता खायला कोण देतोय मला. मी उपाशी जेल चाला, मी काहीतरी करीते. चल. ऐक. आणि तो आला ना मला पाठवू नका त्याच्या संग बरं का. तू काळजीच करू नको. हा. बायको ना लई नाकवर करून आली इकडं त्या बापाच्या घरी. तर त्याला दाखवतोस. हो बायको, कोण आहे रे? बायको होय. कोण आलं बाहेर? हो सासरे भाऊ, ही अशी पोर मागायला घातली का? लाज वाटते का थोडीफार? काय लाज वाटते का? हा या कोटरी आम्हाला दाखवायला लागल्या का? क्वार्टरी मध्ये दे न ठेवून जा जावाय कोण हातू राहिलाय? ये अरे अरे तुला बोलतो. अरे तुला म्हणजे पाहिलं ना दादा. तुला सांभाळून घेतलंय सगळं. सांभाळून घेतलं, मग आम्ही काय केलं? आम्ही तुमची पोर सांभाळे. तुमच्या पोरला थोडं बोलला का पोर चालत इकडं. हो सासरे भाऊ, अरे तुरे म्हणजे काय जावय मी तुमचा. जावाई हाय मलाही माहिती आहे ना. मग आता नाही राहायला जावाई. आता खापरात मुतायचं आणि मग तोंड पाहायचं आणि मग बायकोला शोधायचं. आता ते जाऊ द्या बाकीचं. मी हाय क्वार्टर आणली.